एकटीच आलीस? तारिणी आणि केदार कुठे आहेत? परस्पर खांडेकरांकडे गेलेत का ते? तरी मी केदारला सांगितलं होतं की मला फोन करून कळव म्हणून, आणि तारिणीलाही सांगितलं होतं. दोघं इथे आलात की पहिल्यांदा इथे या, पण निरोप नाही काही नाही. थांब, आता फोन करून ना इथेच दोघांना बोलवून घेते आणि चांगला कान पिरगळते आणि विचारते, म्हातारी झाली म्हणून असं वागणार माझ्या बरोबर? एक मिनिट, काय ग सुमे, तुला म्हातारी कोण म्हणलं? तू काय म्हातारी बितारी नाही आहेस बरं का, आमच्यापेक्षा जरा जास्तच तरुण आहेस. हो ना, मग आता मी तारिणीला फोन करून सांगतेच की माझं काही अजून वय झालेलं नाहीये, मला हलक्यात घ्यायचं नाही. अगं सुमे 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 ऐक ऐक, मी काय म्हणते, करतील अगं ते फोन. काय ग, मी मगापासून बघते तू मला तारिणीला फोन का लावू देत नाहीयेस? अगं नाही तसं नाही, पण कुठे आहे ती सांग. तिथेच. तिथे म्हणजे कुठं? अगं अगं ते तिथेच जिथे आम्ही गेलो होतो. म्हणजे अजून ती आलीच नाही परत? तिला ना ते काय तिचं जरा काम वाटलं म्हणून. आता कसलं आलंय काम? अगं ते तुझी नात अगदी तुझ्यासारखी बघा सुमे, मुलं तिला म्हणाली ना अजून एक दिवस राहायचंय, मग झालं. मग मॅडम कुठे नाही म्हणतात, तारिणी पण ना. अगं पण एखादा फोन करायला काय हरकत होती मी म्हणते. मुलं अगं सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत नुसती मुलं काही सुचू देतील तर फोन करेल ना ती तुला. म्हणजे ते सकाळपासून झोपेपर्यंत तारिणी 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 ताई तारिणी ताई असंच चाललेलं असतं. आणि हिला पण हौस सगळी कामं स्वतःवर ओढून घ्यायची. मग ते आपलं सुरू होतं तिचं की मुलांना पण हे शिकवू ते शिकवू, हे करायला लावू ते करायला लावू, असं करू तसं करू. त्या ह्याच्यात खूप धावपळ करते ती, म्हणून राहिला असेल ती करेल तुला फोन. अगं सुमे आता काय तर म्हणे, ते नसतं का कॅम्प मध्ये टेंट असतो, तो टेंट कसा बनवायचा, बेसिक स्वयंपाक कसा करायचा, असं शिकवत बसली असेल आता तिकडे ती. हे सगळं तारिणीला येतं? तारिणीला सगळं येतं, आपल्या माणसांचं संरक्षण करता येतं. अगं म्हणजे एवढी आश्रमातली मुलं आहेत ना, एवढ्या सगळ्या मुलांना ती सांभाळून घेते, समजून घेते. हो ग, लहानपणापासून अगदी अशीच आहे माझी तारिणी. पण धनुष कुठे? तिच्या बरोबर तिची साथ देतोय, एक उत्तम नवरा असल्याचं कर्तव्य बजावतोय. सुमे तू म्हणाली होतीस ते अगदी बरोबर आहे. नशीब काढलेस तुझा जावयाच्या बाबतीत. ते आहेच ग, पण एक सांगू का, तुम्ही गेल्यापासून ना माझं मन सारखं अस्वस्थ होत होतं ग. म्हणजे कसली तरी विचित्र भीती वाटत होती मला. का ग, भीती कसली, काय झालं? माहित नाही काय ते, पण तिला बघेपर्यंत काळजी मिटणार नाही माझी. सुमे केदार तारिणी बरोबर असताना तुला काहीच काळजी करायची गरज नाही. आणि तुझी नात, तुझ्या नातीने एखादं काम जर हातात घेतलं ना तर ते पूर्ण केल्याशिवाय ती काही शांत बसणार नाही. जीवाची पर्वा न करता स्वतःला झोकून देते ती. माझी तारिणी ना लहानपणापासूनच कष्टाळू आहे, अगदी तुझ्यासारखी. नाही सुमे, तारिणीची तुलना कोणाशीच नाही होऊ शकत. शी इज द बेस्ट.